मॉडर्न आधुनिक काळातील जे योगासाठी सहाय्य केलं, ज्यांनी योगामध्ये रिसर्च केला की योगासाठी काही काम केलं, अशा लोकांना किंवा मॉडर्न थिंकर्स म्हणजे काय की योगामध्ये ज्यांनी आधुनिक विचारसरणी आणली, तर त्या लोकांचा आपण काय करणार होतो इथे अभ्यास करणार. मला वाटतं आपल्याला 10 मॉडर्न थिंकरचा साधारणतः अभ्यास आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत की तर ते मॉडर्न थिंकर्स कोण कोण आहेत आपण त्याचे काय करणार आहोत हे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले त्याच्यातले मॉडर्न थिंकर्स कोण आहेत, तर पहिले सगळ्यात मॉडर्न थिंकर म्हणजे अरबिंदो. आता ते अरबिंदो असं का म्हणलं जातं, तर ते बंगाली होते. बंगालीमध्ये अरविंदचा उच्चार ब केला जातो. त्यामुळं अरबिंदो, श्री अरबिंदो ऍक्च्युली असं नाव आहे. आपण मराठीमध्ये त्यांना श्री नाही. अरबिंदो असं म्हणतो. काही अडचण आहे का? नाहीये. नाही ना? हा. आवाज येतो व्यवस्थित? हो मॅम, येत आहे. हा. तर आपण त्यांना महायोगी का म्हणतो, तर म्हणजे महायोगी याचा अर्थ काय की त्यांनी त्याच्यामध्ये खूप तपस्या केली किंवा ते मोक्षाला गेले साधारणतः त्या ह्याच्यामध्ये. तर किंवा केवल समाधी प्राप्त केली असं आपण म्हणू शकतो. तर त्यांचा आपण थोडक्यात आज म्हणजे ह्या सगळ्यांचा आपल्याला परिचय करायचा. तर परिचय करायचा म्हणजे काय करायचा, तर त्यांचा जन्म कुठे झाला, किंवा त्यांचं बालपण कसं गेलं, किंवा त्यांनी कार्य काय केलं, मग योगासाठी कार्य काय केलं, किंवा त्यांच्या काही स्थापना आहेत का, त्यांनी किती पुस्तकं लिहिली, किंवा योगासाठी काय त्यांनी योगदान केलं, हे सगळं आपल्याला काय करणार आहोत त्याच्यामध्ये एक पॉइंट वाईज काय करणार आहोत आपण पाहणार. मग थोडक्यात त्यांचा पहिल्यांदा परिचय आहे ना. तर अरविंद यांचा परिचयामध्ये काय, तर महागी अरविंद थोडक्यात परिचय. त्यांचा जन्म कधी झाला, तर त्यांचा जन्म कधी झाला तर 15 ऑक्टोबर 1900 सॉरी 1872, 1900 नाही सॉरी 1872, 15 ऑक्टोबर 1872 साली त्यांचा काय झाला, तर अरबिंदो यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर ते कसे होते, कुठं झाला तो जन्म, तर कलकत्त्यामध्ये झाला. आता अरबिंदो नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की कलकत्त्यामध्ये झाला त्यांचा जन्म. ते एका सुविद्य म्हणजे संपन्न कुटुंबात, म्हणजे गरीब परिस्थिती नव्हती, त्यांची परिस्थिती एकदम चांगली होती. आणि वडिलांचं नाव काय होतं त्यांच्या, कृष्ण घनघोष. हा. तर ते बंगाली किंवा कलकत्तामध्ये साधारणतः सगळे बंगाली लोक असतात, तर त्यांचं नाव काय होतं की कृष्ण घनघोष होतं. आणि ते काय करायचे की व्यवसाय काय होता वडिलांचा, तर ते बॅरिस्टर म्हणजे वकील होते. हम्म. तर ते काय केलं की पित्याच्या म्हणजे वडिलांनी त्यांच्या काय केलं की त्यांना परदेशी शिकायला पाठवलं. हम्म. त्यांचं शिक्षण कुठे झालं, सगळं परदेशात झालं त्यांचं शिक्षण. इथे वडिलांनी त्यांना आज्ञा केली की इथे परदेशात जाऊन शिक म्हणून. कारण ते संपन्न कुटुंबातून होते, ते अफोर्ड करू शकत होते. मग त्यांनी काय केलं की विदेशी सगळं शिक्षण घेतलं, आणि पूर्णपणे विदेशात शिक्षण घेऊन ते जेव्हा भारतात परत आले, तेव्हा त्यांच्यामध्ये काय झालं की स्वदेशाची बीजं अंकुरली. म्हणजे की आपल्या देशाविषयी काहीतरी आपण केलं पाहिजे, किंवा आपण अध्यापन केलं पाहिजे इथं, किंवा आपल्याला स्वदेशाबद्दल त्यांना काय निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं. मग त्यांनी सर्वात पहिल्यांदा इथं आल्यानंतर एका एका संस्थेमध्ये ते प्राचार्य म्हणून रुजू झाले. त्या संस्थेचे प्राचार्य म्हणून ते नोकरीला लागले किंवा रुजू झाले. मग नंतर तुम्हाला माहिती आहे की तो काळ कसा होता की आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या काळामध्ये आपल्यावरती काय होतं की ब्रिटिशांचं राज्य, आणि त्यामुळे वंगभंगाची चळवळ चालू होती. आणि त्यामुळं काय केलं की वंगभंगाच्या चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी काय केलं की प्राचार्यपद आपलं सोडून दिलं, आणि ते देशभक्ती किंवा क्रांतिकारी किंवा लोकनेते झाले असं आपण म्हणू शकतो. मग त्या प्रखर देशभक्तीमुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अलीपूरच्या जेलमध्ये असताना त्यांना काय झालं की मग जेव्हा ते तुरुंगात होते, तेव्हा अलीपूरच्या जेलमध्ये असताना त्यांना काय झालं की एक साधारणतः आध्यात्मिक अनुभव आला. म्हणजे तुम्ही माहिती आहे योग हे अनुभवाचं शास्त्र आहे. योगामध्ये जे काही आपण समाधी म्हणजे आता अष्टांग मार्ग आपण प्रत्येक जणांनी थोड्या प्रमाणात म्हणजे अवलंबलेला असतो की यम म्हणा, नियम म्हणा. यम म्हणजे समाजात पाळावायचे, नियम म्हणजे स्वतः पाळावायची बंधनं, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. ह्या म्हणजे साधारणतः प्राणायामापर्यंत तरी आपण पोहोचतो, पण प्रत्याहाराला पण संयम लागतो खूप सारा. त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा, ध्यान, समाधी ही प्रत्येकाने अनुभवलेली नसते. काहीच लोक ह्याच्यामध्ये धारणा, ध्यान आणि समाधीमध्ये काय होतं त्याचा अनुभव घेतात, कारण त्याला खूप मोठी तपस्या किंवा खूप मोठं कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर मग ते त्यांना आध्यात्मिक अनुभव आला त्याच्यामध्ये की एकदम एखादं म्हणतो ना आपण एखाद्याला म्हणजे आपण म्हणतो की मला इंट्युशन झालं, किंवा मला एक सिक्स सेन्स झाला, किंवा
काही लोकांकडे तो असतो मुळातच, किंवा मग ते आपली पूर्वजन्माची कळ किंवा म्हणजे कर्म असतात की जे आपल्याबरोबर तो कर्माशय चांगला कर्माशय आल्यानंतर काय होतं की त्यांना आध्यात्मिक ज्ञान झालं, की असं विश्वरूप दर्शन. आपण तुम्हाला कधी रामायण महाभारत बघितलं असेल तर जाणवतं की कृष्णाच्या तोंडामध्ये त्यांना पूर्ण अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन दाखवलं जेव्हा त्यांनी मुख उघडलं तेव्हा. तसं त्यांना आध्यात्मिक किंवा अनुभव आला किंवा विश्वरूप दर्शन झालं. आणि त्यामुळे काय झालं की त्यांची जीवनाची पूर्ण दिशाच काय झाली, बदलून गेली. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट ती अनुभवतो तेव्हा आपल्यामध्ये अंतर्बाह्य काय होतो की बदल घडून येतो. मग त्यांनी अशा वेळेस काय केलं, मग 1910 मध्ये साधारणतः 1910च्या आसपास त्यांनी काय केलं की पॉंडेचेरी, जे आपण त्याला पॉंडेचेरी म्हणतो आता ते सध्याचं, तिथे त्यांनी काय केलं की तिथे ते गेले. आणि तिथे 1950 पर्यंत म्हणजे साधारणतः 1910 साली गेले आणि 1950 पर्यंत म्हणजे साधारणतः 40 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी काय केलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगाची साधना केली. आणि त्यांना काय झालं की त्यांना महात्माचं दर्शन घडलं त्यांच्यामध्ये. आणि शरीरावरती आपल्या मनावरती त्यांनी काय केलं की नियंत्रण प्राप्त केलं, अद्भुत नियंत्रण प्राप्त केलं त्यांना. म्हणजे एक साधारणतः म्हणजे आपण असं त्याचं उदाहरण घेऊ शकतो की त्यांना ऑपरेशन करायची वेळ आली तर त्यांनी त्याला भूलही देऊ दिली नाही. इतकं वेदना किंवा इतक्या पेन असताना पण त्यांनी योगाच्या साह्याने आपल्या वेदनांच्या वरती नियंत्रण मिळवून ऑपरेशन, त्याचं उदाहरण आहे की शरीरावरती मनावरती कसं अद्भुत नियंत्रण मिळवलं. त्यांना जखम झाली होती आणि त्याचं ऑपरेशन करायचं होतं, तर तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्यांनी डॉक्टरांना भूल देऊ दिली नाही, अनेस्थेशिया देऊ दिला नाही. तर ते काय म्हटलं की विदाऊट अनेस्थेशिया, विदाऊट भूल मला काय करा की ऑपरेशन करा. आणि तेवढ्या वेदना आणि तेवढ्या सगळं त्यांनी काय केलं की सहन केलं, की डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. म्हणजे एवढं त्यांचा शरीरावरती मनावरती काय झालं की अद्भुत नियंत्रण प्राप्त झालं होतं. नंतर काय की त्यांना त्या ह्या साधनेचाच परिपाक म्हणून त्यांना काय झालं की सावित्री किंवा म्हणजे त्यांनी थोडे ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथाच्या नावामध्ये काय तर सावित्री, त्याला अजून काय द लाईफ ऑफ डिवाइन, किंवा आपण त्यांना अजून कुठला ग्रंथ म्हणू शकतो सिंथेसिस ऑफ योगा. हे 3 ग्रंथ काय केले त्यांनी लिहिले आणि जगासमोर काय केले ठेवले. नंतर 1950 साली त्यांनी समाधी स्वीकारली किंवा समाधीस्थ झाले. आणि त्यांचे जी प्रदीर्घ ही साधना आहे, अंतःप्रेरणेचं जे स्फुरण आहे, चिंतन आहे, ह्यांच्या समन्वयातून त्यांनी आपल्याला काय दिला, एक पूर्णयोग नावाचा योग दिला. म्हणजे अरविंदांनी आपल्याला काय दिला तर पूर्णयोग नावाचा योग दिला. तर तो पूर्णयोग म्हणजे काय, पूर्णयोग त्यालाच आपण ऑप्शनल सिनोनिम्स काय आहेत अजून पूर्णयोगाला, म्हणजे समानार्थी शब्द. पूर्णयोगालाच आपण समन्वय योग म्हणू शकतो, अतिमानस योग म्हणू शकतो, किंवा सुप्रामेंटल योग, इंग्लिशमध्ये आपण त्यांना काय म्हणतो सुप्रामेंटल योग. 3 प्रकारे म्हणजे अरविंदांनी जो योग सांगितला त्याला आपण पूर्णयोग हे पण नाव आहे, समन्वय योग पण नाव आहे, अतिमानस योग पण नाव आहे, आणि सुप्रामेंटल योग अशी नावं आहेत. मग अरविंदांनी पूर्णयोगाची व्याख्या काय केली, तर त्यांनी पूर्णयोगाच्या व्याख्यामध्ये काय केलं की द इंटिग्रल योगा, हा इंग्लिशमध्ये आहे व्याख्या, द इंटिग्रल योगा मीन्स द मेथडाइज्ड एफर्ट्स टुवर्ड्स सेल्फ परफेक्शन. म्हणजे योगा म्हणजे काय आहे तर स्वतःच सेल्फ परफेक्शन. परफेक्शन म्हणजे काय तर एक प्रकारची पूर्ण व्यक्तिमत्वाची योग्य अशी प्रतिकृती म्हणू शकतो आपण, की स्वतःच आपल्या स्वतःच एक प्रतिबिंब. आणि जे कसं आहे की आपण स्वतः प्रयत्न करून एफर्ट घेऊन कष्ट करून बनवलेलं प्रतिबिंब जे एकदम कसं असेल, योगाच्या साह्याने खूप प्रमाणात प्रयत्न करून आपलं स्वतःचं एक आपण काय म्हणतो की सेल्फ परफेक्शन आणतो. आपलं आपली किंवा आपलं स्व आहे ते एकदम परफेक्ट बनवतो, आपण स्वतःला एकदम परफेक्ट बनवतो. त्याला काय म्हणतात, आपण साधारणतः काय म्हणू शकतो, इट इज द युनियन ऑफ द ह्युमन इंडिव्हिज्युअल विथ द युनिव्हर्सल एक्झिस्टन्स दॅट इज मेन विथ द कॉन्समस. थोडक्यात तीच व्याख्या. आपण म्हणतो ना की आत्मा आणि परमात्म्याचं काय असतं, मिलन म्हणजे योग असतं. मग आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणताना काय सांगितलं की द युनियन ऑफ द ह्युमन इंडिव्हिज्युअल, म्हणजे आपला आत्मा, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा आत्मा ह्युमन इंडिव्हिज्युअलचा, आणि विथ युनिव्हर्सल एक्झिस्टन्स, विथ एक्झिस्टन्स म्हणजे कोण तर परमात्मा. या दोघांचं एकत्रित मिलन जे आहे ते कशाने होतं, किंवा कॉस्मस म्हणजे युनिव्हर्स, किंवा जे आपण हे बघतो आता सृष्टी सगळी, तर त्याच्याबरोबर ते जे आपलं मिलन आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, पूर्ण योग किंवा योग म्हणू शकतो. आणि या योगामध्ये काय होतं की व्यक्ती काय करतो, खूप प्रयत्नांनी योगाची साधना करून आपल्या स्वतःमध्ये परफेक्शन आणतो.
तर त्याला काय म्हणायचं आपण? पूर्णयोग असं म्हणतात. आता पूर्णयोग म्हणजे आपल्या ज्या सुप्त मनातील किंवा सुप्त संकल्पना किंवा सुप्त सामर्थ्य, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की प्रत्येकाच्या मनामध्ये एक सबकॉन्शियस माइंड असतं आणि ते सबकॉन्शियस त्याला आपण सुप्त मन म्हणतो. हम्म ते जे सुप्त मन आहे, आता हे आपलं जागृत मन आहे. जागृत मन म्हणजे काय? की तुमच्याशी मी बोलतीये, तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीच्या शब्दांचं काय करताय? अवलोकन करताय. तुम्ही कोणी नोट्स लिहिताय, हा, हे सगळं जागृत अवस्थेत करतो. आणि सुप्त अवस्था म्हणजे काय? तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला मध्ये की त्याची पॉवर इतकी आहे, आपली ही जर पॉवर साधारणतः 10%, 20% असेल, तर सबकॉन्शियस माइंडची पॉवर 80% असते. इतकं सामर्थ्य असतं की म्हणजे तुम्ही ती पूर्णपणे जागृतही नाही, पूर्णपणे झोपेची पण अवस्था नाही, अशी मधली अवस्था असते. तिला आपण काय म्हणतो की सुप्त अवस्था. आणि ह्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. आणि तिला जर आपण जागृत केलं तर आपल्याकडे काय होतात की नवनवीन आविष्कार आपल्याला घडतात, किंवा व्यक्ती चैतन्य किंवा विश्व चैतन्य काय ह्यांचं काय होतं की म्हणजे ह्या खूप प्रमाणाचं आपण जागृत केलं तर आपल्याला आविष्कार करतात. हा त्यातला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय? व्यक्ती चैतन्य. व्यक्ती चैतन्य म्हणजे आपलं आत्मा, त्याला आपण चैतन्य म्हणतो, कारण आत्म्याचा मूळ गुण आहे चैतन्य. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आत्माला हा चिटकलेलाच आहे तो गुण, की आत्मा म्हणलं की चैतन्य. कारण आपल्या शरीरातून आत्मा निघून झाला की आपल्या शरीराचा काय अर्थ राहतो का? आपल्या शरीरात चैतन्य राहतं का? नाही. तर आपलं चैतन्य म्हणजे आपला आत्मा, आणि विश्व चैतन्य म्हणजे परमात्मा, त्याचं चैतन्य, ह्या दोघांचा समन्वय म्हणजे पूर्णयोग. आणि नंतर तिसरा पार्ट म्हणजे काय? तर निसंदिग्धता. निसंदिग्धता म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही संशय नसणे. आता एखादी गोष्ट मी स्वतः डोळ्यांनी बघितली तर मला त्याच्याबरोबर संशय येईल का? नाही. तर तसं हे निसंदिग्ध. निसंदिग्ध म्हणजे काय? काहीही संशय नाही या गोष्टीमध्ये. परिपूर्ण आणि अनुभव सिद्ध, की ज्या अनुभवाने त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि पायाशुद्धता आणि प्रयोगशीलता. प्रयोग आणि पायाशुद्धता म्हणजे काय? तर एक प्रकारची त्याच्यामध्ये म्हणजे युनिव्हर्सल किंवा आपल्या चैतन्यामध्ये एक प्रकारची काय असतं की शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कुठलेही दुर्गुण नाहीयेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी पूर्णयोगामध्ये काय केलं? स्थान दिलं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की पूर्णयोग कसा आहे? हा प्राचीन ग्रंथातील ग्राह्य अंश आहे. आणि तो त्यांनी काय केला? हा स्वीकारला. आणि त्यांनी काय केला की जो योगशास्त्रातील जो ग्राह्य अंश म्हणजे काय? की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी स्वीकारल्या, आणि ज्या गोष्टी त्यांना पटल्या नाहीत किंवा अमान्य झाल्या त्या गोष्टींचा त्यांनी काय केला की त्याग केला. हे काय झालं? अरविंदांनी केलं. नंतर त्यांनी काय केली? स्वतः प्रदीर्घ साधना केली, खूप मोठी साधना केली. आणि स्वतःच्या काय केलं की अनुभवांचं काय केलं त्यांनी? वैयक्तिक अनुभव किंवा वैश्विक अनुभव जे आहेत त्यांचे त्यांनी काय केलं की तत्वज्ञान सगळ्या जगासमोर काय केलं की त्यांनी प्रगट केलं. आणि 20 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काय लिहिलं की महाकाव्य लिहिलं. आता त्यांचे एक दोन प्रकारच्या गोष्टी आहेत की आता त्यांना, त्यांचे जे अरविंदांचे वडील होते ते काय करायचे? त्यांना काय वाटायचं की मुलावरती भारतीय संस्कार होऊ नयेत, त्याला इंग्लिश यावं, त्याने इंग्लिशच शिकावं, असं म्हणून त्यांनी त्यांना इंग्लंडला शिकायला पाठवलं. परंतु त्यांना स्वदेशाची ओढ पहिल्यापासूनच होती. जेव्हा ते तिकडून भारतात परत आले तेव्हा त्यांना एकही भाषा येत नव्हती, कुठलीच. म्हणजे फक्त इंग्लिश एकच भाषा येत होती, बाकी इथल्या भारतातल्या कुठल्याच भाषा त्यांना, त्यांची बंगाली भाषा फार फार तर तोडकी मोडकी येत असेल, परंतु त्यांना इंग्लिश एकच भाषा येत नव्हती, बाकीच्या भाषा येत नव्हत्या. मग त्यांनी आल्यानंतर त्याच्यावरती प्रभुत्व मिळालं. 7-8 भाषा शिकले. कुठल्या कुठल्या भाषा शिकले? ते संस्कृत शिकले, बंगाली शिकले, मराठी शिकले, अशा अनेक भाषा ते काय केले? वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकले. 7 प्रकार, 7 ते 8 प्रकारच्या. हा पण एक काय चमत्कारच आहे असं लोकांना वाटलं, कारण एवढ्या भाषा खूप कमी वेळामध्ये, आणि इथं लहानपणापासून नसताना ह्या भाषा अवगत करणे म्हणजे अवघड गोष्ट होती. आणि त्या सगळ्या त्यांनी भाषा मात्र शिकल्या. नंतर त्यांना एक तेजाचा अनुभव आला. तर काही त्यांची उदाहरणं आहेत की त्यांना कसे कसे काही काही चमत्कार झाले किंवा त्यांना काही अनुभव आले. तर भारतात त्यांनी जेव्हा प्रवेश केला गेटवे ऑफ इंडियामध्ये, जहाजातनं आले असतील आणि गेटवे ऑफ इंडिया इथे उतरले, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये तेजाचा एक मोठा गोळा प्रवेश करतो आहे असं त्यांना वाटलं. आणि असा अनुभव आला. आणि हाच अनुभव त्यांना, आपलं तुम्हाला माहिती आहे शंकराचार्यांचा मठ आहे श्रीनगरला, जम्मू काश्मीरचं जे श्रीनगर राजधानी आहे तिथं शंकराचार्यांचा एक मठ आहे. शंकराचार्यांचे 4 ठिकाणी मठ आहेत. तिथं जम्मू काश्मीरच्या श्रीनगर राजधानीमध्ये तिथं एक मठ आहे.
आणि त्या मठाच्या टेकडीवरती जेव्हा ते गेले तेव्हा पण त्यांना हाच अनुभव परत आला की कुठला तरी एक गोळा त्यांच्या शरीरामध्ये काय होतं की पूर्णपणे शिरतोय किंवा त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. त्याला त्यांनी काय नाव दिलं? तेजाचा अनुभव असं नाव दिलं त्यांना. विश्वरूप तर तुम्हाला आता मी ते सांगितलं की अलीपूर तुरुंगामध्ये पण त्यांना काय झालं की योग साधना करत असताना असं जाणवलं की त्यांचे शरीर काय आहे, हवेत तरंगत आहे, असं वरती तरंगत आहे. आणि ते अक्षरशः म्हणजे तरुण अधिकाऱ्यांनी पण ते पाहिलं. तिथं जो जेलर किंवा जे ते हाताखालचे पोलीस असतात तर त्यांनी सुद्धा पाहिलं की ते वरती तरंगताना असं पाहिलं. आणि त्यांना विवेकानंदांचं दर्शन झालं आणि कृष्ण रूपाचं दर्शन त्या काळात झालं. आणि त्या सगळा त्यांच्यावरती जेव्हा खटला पण चालू होता तेव्हा पण त्यांना कृष्ण रूप प्रत्येक रूपामध्ये येऊन दर्शन देत होता. नंतर चौथं काय तर त्यांना दैवी आदेश आले की राष्ट्रद्रोहाच्या खटल्यामध्ये जेव्हा त्यांना तुरुंगात टाकलं होतं तर त्यांना आश्चर्यकारकरित्या तिथून ते काय झाले की निर्दोषपणे सुटले. आणि दैवी आदेश आला की पॉंडिचेरी येथे जाऊन योग साधना कर म्हणून ते काय झाले, त्यांनी असं सांगितलं की तिथं फ्रेंच वसाहत आहे आणि ब्रिटिशांचा तिथे कुठल्याही प्रकारचा काय नाहीये, त्रास नाहीये, तर तू तिथे जाऊन साधना कर असा त्यांना दैवी आदेश आला म्हणून ते पॉंडिचेरीला गेले. आणि तिथं आता त्यांनी 2-3 चमत्कार सांगितलेले आहेत की पॉंडिचेरी येथे तेव्हा जे ते एकांतात साधना करत होते तेव्हा ते फक्त वर्षातून 4च दिवस खोलीबाहेर येऊन काय करायचे की लोकांना दर्शन देत असत. आणि त्यावेळेस एक आंधळा व्यक्ती तिथे त्यांच्या दर्शनाला येत असत. आणि त्यावेळेस काय होत असेल त्याला की आंधळ्याला तेवढ्याच वेळापुरती काय यायची की दृष्टी यायची. जेव्हा तो त्यांच्या दर्शनाला यायचा तेव्हाच त्या आंधळ्याला काय व्हायची की तेवढ्या वेळापुरती त्याला दृष्टी यायची, असा चमत्कार व्हायचा. थोडक्यात काय की त्यांना दैवी आदेश आला, त्यांना विश्वरूप दर्शन झालं, तेजाचा अनुभव आला. अरविंदांच्या वडिलांचा काय एक्सपिरियन्स होता तरी पण त्यांना भारताच्या बाहेर पाठवून पण त्यांना अनेक भाषा अवगत झाल्या. आणि दुसरा एक पॉइंट म्हणजे की जेव्हा ते पॉंडिचेरीला गेले अरविंद, तर तेव्हा त्यांना काय झालं की तिथं एक फ्रेंच विदेशी महिला आली. तिचं नाव काय होतं की मीरा रिचर्ड. त्यांचं नाव काय होतं, फ्रेंच विदेशी महिलेचं नाव काय होतं, मीरा रिचर्ड. आणि अरविंदांनी तिला काय नाव दिलं, माताजी असं नाव दिलं. आणि त्या माताजींनी अरविंदांच्या सगळ्या मठाच्या ज्या काही त्यांचं तिथलं कार्य होतं त्या सगळ्याच्या जबाबदाऱ्या शेवटपर्यंत काय केल्या, पेलल्या. हम्म. हा पण काय आहे, एक प्रकारचा चमत्कारच आहे. त्याच्यानंतर मार्गारेट विल्सन म्हणून एक आहे की भूतपूर्व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे वुड्रो विल्सन होते त्यांची कन्या, तिचं नाव काय, मार्गारेट विल्सन. हा, तिने काय ऐकलं की अरविंदाबाबत प्रथम ऐकलं की तिने पहिल्यांदा अरविंदाबाबत हे प्रथम ऐकलं, परंतु ग्रंथ वाचतानाच म्हणजे अरविंद स्वामींचा जेव्हा ती ग्रंथ वाचत होती त्यांची म्हणजे आता एखाद्यावर आपण बायोग्राफी लिहितो की अरविंद स्वामींचं जीवन असं होतं, त्यांची जेव्हा बायोग्राफी ती वाचत होती तेव्हा ती सविकल्प समाधीत गेली. हा, तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारच्या समाधी असतात, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधी ही आपल्या अवस्थेची किंवा असंप्रज्ञात समाधी असं आपण म्हणतो आणि ती शेवटची अवस्था असते. पहिल्यांदा सविकल्प समाधी येतात, त्या 5 प्रकारच्या असतात. तुम्ही आता हे पातंजल योग दर्शन मध्ये सगळं शिकले असाल, हा, किंवा अजून शिकचाल पुढे जर नसेल शिकला तर. तर ह्या सविकल्प समाधीमध्ये त्या गेल्या. आणि म्हणजे हा पण एक प्रकारचा काय आहे, म्हणजे एक प्रकारचं काय आहे की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंतर त्यांनी काय केलं की आता हे पूर्णयोग जो आपण पाहत होतो तर ते पूर्णयोगामध्ये आपण अजून काय पाहिलं नाही की साधकाने काय केलं की आपली क्षमता ओळखावी, आपल्या मनाचा धर्म ओळखायचा, आपलं ज्ञान काय आहे, आपली कर्म काय आहेत, आपली भक्ती म्हणजे साधारणतः ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आपण जे म्हणतो, तर आपलं ज्ञान, आपलं कर्म, आपलं भक्ती आणि आपलं तपयोग हे 4ही गोष्टी ह्यापैकी कुठला तरी योग्य मार्ग निवडाल जो आपल्याला सुटेबल आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये भक्तियोग सोपा आणि सहज सुलभ मार्ग आहे की आपण ईश्वराची भक्ती करू शकतो. मग ती तपानी करू शकतो, स्वाध्यायाने करू शकतो, ईश्वर प्रणिधान करून करू शकतो. तर हे सर्व मार्ग काय आहेत, पूर्णयोगामध्ये समावलेले आहेत. कुठल्या पण मार्गाने तुम्ही देवाला आळवू शकता, मग ते तुम्ही स्वतःच्या ज्ञानाने करा, कर्मांनी करा,
भक्तीनी करा, तपानी करा, कुठला पण मार्ग अवलंबावा, पण आपली क्षमता ओळखायची आपण आपली प्रत्येकानी, आणि आपल्या मनाचा धर्म काय आहे, की आपलं मन काय म्हणतं किंवा आपल्याला काय शक्य आहे सहज, त्या गोष्टीने आपण काय केलं पाहिजे, पूर्णयोगात सामावून गेलं पाहिजे. मग कोणत्याही मार्गाने आपण काय करायचं, की जी आदिशक्ती मानतो आपण, आदिशक्ती म्हणजे शंकर आणि पार्वती, आदिशक्ती म्हणजे पार्वतीच म्हणतात साधारणतः, तर आदिशक्तीला अभिमुख व्हायचं आणि तिची धारणा करायची किंवा क्षमता संपादन करणे महत्वाचे असते. मग ह्यासाठी काय, की आपले विकार काय किंवा आपले बाहेरच्या भावना, आपल्या वासना म्हणा, आपल्या आसक्ती, लोभ, क्रोध, मोह, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला काय केल्या पाहिजेत, विकार जे आहेत आपले, ते आपल्याला काय केले पाहिजेत, कमी केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट काय, की आपल्याला अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्मुख झालं की काय होतं, की बहिर्मुख असलं की काय होतं, की बहिर्मुख असणारी लोक नेहमी बडबड करत राहतात, त्यांना लोक लागतात. मग अशी लोक राजकारणी, सिनेमा नटी, नटस्टार, कारण त्यांना पर्यायच नसतो, कारण ते कंटिन्युअसली समाजात राहत असतात. मग ते त्यामुळे सारखे बडबड करणे, बोलणे, अशा भागामध्ये ते जास्त मोडतात. परंतु शास्त्रज्ञ म्हणा किंवा काही लोक जे आर्ट म्हणजे गाणे गाणारे आहेत ते शांत असतात, एकांतप्रिय असतात, विचार करतात. हा, तर असं अंतर्मुख आपण व्हायला काय केलं, म्हणजे ठीक आहे आपलं राजकारणामध्ये आहोत समजा आपण, परंतु जरी आपण ज्यावेळेस बाहेर नसतो, जेव्हा आपण घरी असतो, तेव्हा आपण काय व्हायला पाहिजे, अंतर्मुख व्हायला पाहिजे. कारण काही व्यवसायात आपल्याला अंतर्मुख राहून चालत नाही. अशा वेळेस आपला व्यवसायाचा भाग सोडून जेव्हा आपण घरी येतो, तेव्हा आपण स्वतःला, स्वतःच्या मनाला, किंवा आपण कमीत कमी दिवसात 10-15 मिनिटं स्वतःसाठी काढली पाहिजेत आणि शांतपणे बसून आपल्या मनाचं आपण अवलोकन केलं पाहिजे किंवा अंतर्मुख झालं पाहिजे. मग याच्यामध्ये आंतरिक आपले अंतर्मुख होऊन आंतरिक नियम काय आहेत बघणे, किंवा भगवंताला शरण जाणे, आदिशक्तीला अभिमुख होणे म्हणजे काय, म्हणजे भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे त्या वेळासाठी का होईना, आणि आपल्या योग साधनेचा प्रवास आपण चालू केला पाहिजे. आता ही पूर्ण योगाची प्रक्रिया काय आहे, तर आपलं हृदयस्थ जे आत्मरूप आहे, समजा आपण आत्मा असं समजू की हृदयामध्ये आहे आपल्या, आणि मग त्याच्यावरती आपलं चित्त काय करायचंय किंवा आपलं मन काय करायचं आपल्याला, म्हणजे आपण ध्यानाला बसलो, मग तुम्ही अर्ध पद्मासनात बसा, पद्मासनात बसा किंवा सुखासनात बसा, आणि आपले डोळे बंद, कारण डोळे बंद केल्याशिवाय आपण अंतर्मुख होऊ शकत नाही. बाहेरच्या येणाऱ्या गोष्टींकडे किती नाही म्हटलं तरी आपलं लक्ष जातं. मग आपल्या हृदयावरती आपण काय करायचंय, चित्त एकाग्र करायचंय, की तिथं आपलं काय समजायचंय, की आपल्याला इथे हृदयस्थ आपलं आत्मस्वरूप आहे किंवा आपलं चैतन्य स्वरूप आहे, त्याच्याकडे आपल्याला पाहायचंय. असा विचार करून आपण त्याच्यावरती काय करायचं, की डोळ्यामध्ये हृदयाचं किंवा आपल्या त्याची प्रतिबिंब आणायचंय. आणि थोडक्यात काय करायचं, की आणि मग आपलं इथं आज्ञाचक्र असतं, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र असतं, आणि आपली जी डोळ्याची दृष्टी आहे ती बुबुळा आपल्याला शांभवी दृष्टी म्हणू शकतो आपण, की डोळे एकत्र बुबुळा आणायचे आणि इथे आज्ञाचक्रावरती आपलं काय करायचंय, की लक्ष एकाग्र करायचं. म्हणजे असं, आता हे डोळे उघडे ठेवून केलं तर तुम्हाला लक्षात येईल, की असं डोळे उघडे ठेवलं की नाही, इथं लक्ष दिलं तर डोळे बुबुळा तुम्हाला इथं लक्षात येतं. पण हे आपल्याला डोळे बंद करून करायचे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की आज्ञाचक्रावरती आपल्याला काय करायचं, की लक्ष केंद्रित करायचंय. म्हणजे दोन्हीकडे, म्हणजे हृदयस्थ डोळ्यावर प्रतिमा आणायची आणि मग आज्ञाचक्रावरती केंद्र आपल्याला, त्याच्यानंतरची सेकंड पोझिशन. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला प्रसन्न वाटतं किंवा आपल्याला प्रसन्न किंवा कृपादृष्टी मिळते भगवंताची. आणि मग काय होतं, की आत्मतत्वाचं प्रसरण किंवा संचारण घडतं. म्हणजे कारण कुठलीही भावना किंवा अनुभूती आपल्याला आनंदाची अनुभूती येत नाही, म्हणून त्याला त्यांनी सांगितलं की सगळ्या शरीरामध्ये त्याचं प्रसारण होतं. प्रसारण म्हणजे तुम्ही बघता की आता न्यूज चॅनलचं प्रसारण झालं असं आपण म्हणतो, की सगळीकडे न्यूज चॅनल दिसायला लागले म्हणून प्रसारण झालं. तसं आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे चैतन्याचं काय होतं, की प्रसारण किंवा संचारण घडतं. त्याच्यानंतर पूर्ण योगामध्ये काय होतं अजूनपर्यंत, की व्यक्तीला फक्त कैवल्याचा ध्यास राहतो. कैवल्याचा ध्यास म्हणजे काय, की मला मोक्ष मिळवायचा आहे, मला कैवल्याची प्राप्ती करायची आहे, आणि फक्त त्याचा आणि त्याचा ध्यास राहतो. आणि काय होतं, की अवघ्या विश्वाचं म्हणजे काय करायचं, की उन्नयन, उन्नयन करणे म्हणजे काय, की विकास करणे, किंवा अवघ्या विश्वाचा आपण काय करायचं, की आपल्याला विकास करायचा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचंय. आणि हाच आपला काय होतो, की एक प्रकारचा ध्यास राहतो, निधी ध्यास. निधी ध्यास म्हणजे काय, म्हणजे मला प्रत्येक व्यक्तीचं चांगलं करायचंय, प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगलं राहायचंय, हा आपला काय होतो, की ध्यासच होऊन जातो. आणि पूर्ण योगामुळे काय होतं अजून, की सर्वज्ञतेच्या स्तरावर स्थिरावलेले मोजकेच महामानव इथे प्रथम अस्तित्वात येतात. म्हणजे
जे सर्वज्ञ आहेत, आता सर्वज्ञ कोण आहे? भगवंत हा सर्वज्ञ आहे. तुम्ही आणि मी सर्वज्ञ आहोत का? नाही. आपलं ज्ञान म्हणजे फक्त विहिरीच्या कुपातलं मंडूका एवढं ज्ञान आहे. म्हणजे त्या ज्ञानावर सुद्धा आपण इतका गर्व करतो. हम्म. म्हणजे मला फक्त समजा आपल्याला योगाचं पण पूर्ण ज्ञान नाहीये, आपण म्हणतो आपल्याला योगाचं पूर्ण ज्ञान आहे, पण त्याचं सुद्धा आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं. सर्वज्ञ हा फक्त कोण असतो? भगवंत असतो. आणि जे केवळ ज्ञान प्राप्त करतात किंवा कैवल्याला प्राप्त होतात त्यांना पण सगळ्या गोष्टींचं सर्वज्ञ किंवा ज्ञान आपोआपच होतं, की ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर काय होतं की सगळ्या जगाचं ज्ञान किंवा आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं, आणि मग त्यावेळेस काय होतं? मोक्ष, किंवा त्यावेळेस त्यांना सगळ्या जगाचं ज्ञान मिळतं. आणि असे काही ठराविकच मोजके महामानवी तिथं अस्तित्वात येतात. सगळ्यांना सर्वज्ञ होता येईल का? सगळ्यांना शक्य आहे का? तेवढी तपस्या जमणार आहे का? नाही. ते काही मोजकीच लोक किंवा मोजकेच, त्यांना आपण महामानव म्हणू. महामानव का? तर ते आपल्यापेक्षा खूप ग्रेट आहेत. ती ग्रेट, आता आपण इंग्लिशमध्ये ग्रेट म्हणतो त्याला, तिथं मराठीमध्ये आपण महामानव म्हणू शकतो. आणि असे काय होतात? अविनाशी. अविनाशी म्हणजे त्यांच्या आत्म्याला कोणी मारू शकेल का? नाही. तर ते असे त्यांच्या त्या गोष्टींच्या, त्या लोकांच्या गोष्टी ऐकून आपण काय होऊ की साधी जी सामान्य लोक आहेत ती त्यांच्या गोष्टी ऐकून प्रभावित होतील आणि त्यांचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रवृत्त होतील. हे काय आहे? आणि मग आपल्याला काय होतं की पूर्ण ह्या मानव जातीमध्ये आपोआपच काय होईल की युगायुगांचा प्रवास पूर्ण योगामुळे काय होतं की अल्पावधीतच पूर्ण होईल. म्हणजे प्रत्येक जर व्यक्तीने हळूहळू जर ह्या गोष्टींचं अनुकरण केलं तर पूर्ण समाज काय होईल की पूर्ण योगाने पूर्णपणे कैवल्याला प्राप्त व्हायला काय होईल? हळूहळू चालू होईल. आणि मग सगळ्या महामानवांचं किंवा ह्या भूतलावरती सगळं राज्य कसं येईल? चांगल्या गोष्टींचं राज्य येईल. किंवा दिव्य लोकामध्ये ह्या पूर्ण देशाची किंवा परिणिती होईल. आता हे स्वप्नवत आहे, हे शक्य नाहीये, परंतु त्यांचं हे एम होतं किंवा त्यांचं हे पूर्ण योगाने साध्य करायचं ध्येय होतं. हम्म. आता माताजींनी काय केलं की 29 फेब्रुवारी 1956 रोजी त्यांनी काय सांगितलं की मानवाचे अवतरण किंवा कार्य चालू केल्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि त्याच दिवशी त्यांनी काय सांगितलं? 29 फेब्रुवारी रोजी अतिमानस दिन म्हणून साजरा केला जातो. माताजींनी म्हणजे सांगितलं की 29 फेब्रुवारी 1956 रोजी की म्हणजे कारण त्या काळामध्ये त्यांनी जे हे सांगितलं किंवा म्हणजे त्या दिवशी ते आपण म्हणतो ना ते की त्यावेळेस ते वारले, एक्सपायर झाले, म्हणून त्यांनी काय सांगितलं की अवतरण किंवा हे जे काही अवतरण होतं त्यांचं म्हणजे, आणि त्या गोष्टीला त्यांनी काय केलं की अतिमानस दिन म्हणून काय केलं गेलं? साजरा केला जातो सगळीकडे पूर्ण ह्याच्यामध्ये. आता योगी अरविंदांनी आश्रमात त्यांनी केलेले चमत्कार, चमत्कार काय काय आहेत त्याच्यामध्ये? तर त्यांचा आश्रम कुठे आहे? तर पॉंडिचेरी येथे त्यांचा आश्रम आहे साधारणतः. आणि तिथे काय आहे की प्रयोगशाळा आहेत बऱ्याच. आता तुम्ही बघितलं कैवल्यधाम लोणावळ्याचं पाहता. हम्म. नंतर आपण कुठं, किंवा तुम्ही हे जे ईशा फाउंडेशनचं तुम्हाला माहितीये. हा. तर ईशा फाउंडेशन पण कुठे आहे? कोइंबतूरला. त्यांचं पण तिथे खूप मोठा आश्रम आहे. तसं ह्या अरविंदोंचा कुठे आश्रम आहे? तर पॉंडिचेरी येथे आश्रम आहे. आणि हे जे आश्रम आहेत ते त्यांचं किंवा विद्वत जे आहेत तिथले त्यांचा अभिप्राय आहे की त्या आश्रमामधले जे लोक आहेत त्यांचा काय अभिप्राय आहे की इथे एक साधकांच्या चित्तावरती एक प्रयोगशाळा आहे, चित्तावर संस्कार करणारी किंवा चित्ताचा अभ्यास करणारी एक अरविंदाच्या आश्रमामध्ये एक प्रयोगशाळा आहे. आणि त्यांचं मेन मोटो काय आहे? ध्येय असतं. प्रत्येक संस्थेचं एक ध्येय असतं. ते त्यांच्या तर लोगो, लोगो म्हणतो आपण, आश्रमाचा लोगो असतो. लोगो म्हणजे काय? तर त्यांचं सिम्बॉल, एक प्रकारचं त्यांचं चिन्ह. तर त्या चिन्हावरती लिहिलेलं असतं. मग तिथं त्यांचं लोगो काय किंवा त्यांचा विचार किंवा त्यांचा मोटो काय आहे, ध्येय काय आहे? तर आश्रम किंवा त्यांचं जे काय आहे ना, त्यांचं म्हणणं आहे की आश्रमामध्ये एक विचार एक आचार, हा, अशी काय आहे त्यांची जीवन पद्धती आहे. आणि हा जो पॉंडिचेरीचा आश्रम जो आहे तो म्हणजे अरविंदांचा पूर्णपणे त्यांना मिळालेला वारसा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या आश्रम रूपाने एक प्रकारचं त्याच्या आतमध्ये गेल्यावर एक प्रकारचं वेगळंच जग साकारल्याचा काय होतो? आपल्याला भास होतो. या आश्रमामध्ये असं वाटतं की आपल्या वेदातला जो काळ आहे, जेव्हा अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद, जेव्हा पूर्वीच्या आश्रम गुरुकुल पद्धती होती आणि मुलं आई वडिलांपासून लांब गुरूंकडे जाऊन त्यांच्या आश्रमात राहून लहानपणापासून काय करायची? तर सगळं शिकायची, हे वेद शिकायचे. तर
असं वाटतं की आपण परत पुन्हा वेद काळात त्यांच्या आश्रमात गेल्यावर आपल्याला अशी अनुभूती येते की आपण परत वेद काळातच पुन्हा अवतरलाय किंवा वेद काळ पुन्हा आलाय आणि आपण तिथे आहोत असं आपल्याला वाटतं. नंतर वेदविद्येचे तिथले जे अधिकारी आहेत त्यांचं नाव काय आहे? पंडित सातवळकर. हा, पंडित सातवळेकर. तर त्यांचं काय आहे म्हणणं आहे की ते काय म्हणतात की इथं खरी जीवनाची जोपासना उपासना आणि तेजाची पण उपासना केली जाते. इथं कुठल्याही गोष्टीचा तिरस्कार नाही, जातीयता नाही. तू ह्या जातीचा मी त्या जातीचा अशी जातीयता नाही, प्रांतीयता नाही की महाराष्ट्राचा आहे, कर्नाटकचा आहे, बंगालचा आहे, दिल्लीचा आहे, असली कुठलीही काय नाही, ही प्रांतीयता नाही, कुठलीही क्षुद्रता नाही. म्हणजे परदेशातून आलेल्या लोकांना पण तिथे मान्यता आहे. या आश्रमाला अनेक विद्वानांनी काय केलेली आहे? भेट दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते विद्वान आहेत तिथे भेट दिलेले? तर महात्मा गांधी, विनोबा भावे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर चिंतामण देशमुख इत्यादी जणांनी काय केलेली आहे? खूप महात्म्यांनी तिथं भेट दिलेली आहे. आणि आश्रमातील सगळं काम कसं असतं? आखीव आहे, प्लॅनिंग असतं, रेखीव आहे, तालबद्ध आहे, शिस्तबद्ध आहे. म्हणजे पूर्ण डिसिप्लिननी काम चालतं तिथं. प्रत्येक जण काय होतं की ते पूर्णपणे काय करतो की डिसिप्लिननी काम करतो. हा, नंतर तिथं काय आहे त्यांच्यामध्ये, इथं त्या आश्रमामध्ये गेल्यावर आपल्याला असं वाटतं की सत्य किंवा शिवाला आपण सत्य म्हणतो किंवा सत्य शिव आणि सुंदर, सत्यम शिवम सुंदरम आपण जसं पिक्चर मध्ये नाव घेतो तसं इथं सत्य शिव आणि सुंदर या तिघांचं एकत्र आल्याचा प्रत्यय आपल्याला इथं येतो. हा, भावनिक एकरूपता येते आपल्याला इथं. आणि म्हणजे तुम्ही विचार करा की किती ठिकाणी तुम्हाला सहस्र व्याख्यान ऐकली, तुम्ही ध्यान धरण्याचा प्रयत्न केला, पण तिथं आपल्याला तसं ध्यान येत नाही. पण जेव्हा आपण जिथं एक प्रकारची वलय निर्माण झालेलं असते खूप लोकांच्या, आध्यात्मिक लोकांच्या ह्याच्यात, तिथं आपण गेलं तर आपल्याला आपोआपच त्या लहरींचा, त्या फ्रिक्वेन्सीचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आणि आपण जे घरामध्ये साध्य करू शकत नाही की धारणा करणं, ध्यान करणं, ते तिथं आपल्याला सहजपणे साध्य होतं. कारण ते वातावरणच तसं असतं. आणि त्यामुळे काय होतं की एक आठवड्यातल्या वास्तव्यांनी पण आपल्याला भावनिक एकरूपता जी मिळते ती सहस्त्र व्याख्यानांनी पण येत नाही. किंवा किती लोकांनी हजारो व्याख्यानं आपण जरी ऐकली तरी आपल्याला ती एकरूपता येणार नाही. एवढी एकरूपता तिथं फक्त जाऊन राहण्याने 7-8 दिवसांनी आपल्याला येते. जात पात प्रांत भाषा ह्या भेदापलीकडे पूर्ण आश्रम आहे. आणि त्यामुळं अभेदाची क्षितिजे ह्या गोष्टी आपल्याला काय वाटतात की इथं दिसतात. नंतर आश्रमात काय काय आहेत? त्या आश्रमामध्ये साधारणतः बालक मंदिरापासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणाऱ्या सगळ्या संस्था आहेत. म्हणजे लहान मुलांच्या एज्युकेशन सोसायटी पासून ते कॉलेज पर्यंतच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सगळ्या सोसायटी किंवा शिक्षण संस्था तिथे आहेत. नंतर साहित्य प्रकाशन जे असतं, संस्था असतात त्या संस्था तिथे आहेत. छापखाना आहे, प्रिंटिंग प्रेस म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये प्रिंटिंग प्रेस म्हणतो, तर तो छापखाना पण तिथे आहे. सुतारकाम लोहकाम करणाऱ्या शिकवणाऱ्या तंत्रशाळा आहेत. त्याच्यानंतर भरतकाम विणकाम नृत्य शिकवणाऱ्या कला केंद्र आहेत. आचारसंहितेचं इथं पूर्णपणे पालन केलं जातं, म्हणजे चुकीचं वर्तन चालत नाही. हम्म साधकाला जे जे लागणार आहे ते ते सर्व इथं निर्माण केलं जातं. कर्म किंवा काम हीच उपासना मानली जाते. आपलं जे काही कर्तव्य किंवा आपलं जे आपलं डेली लाईफ मधलं आपलं कर्म आहे त्याची उपासना इथं केली जाते. गरजेपुरते घ्यावे, गरज आहे तेच घ्यावे आणि गरजेच्या वेळीच घ्यावे हा संकेत सर्वजण पाळतात. तुम्ही मी आपण कधी पाळतो का? नाही. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असतं प्रत्येक गोष्ट. किंवा गरज आहे, आपण मॉलमध्ये गेलो की गरज आहे तेच घेतो का? अजून 2-4 गोष्टी नवीन दिसल्या की त्या पण घेऊन येतो. ती गरज आहे का हा पण विचार करत नाही आपण. म्हणजे गरजेपुरते घ्यावे, गरज आहे तेच घ्यावे, गरज नसताना घेऊ नये. आणि गरजेच्या वेळी जेव्हा आता मला पुढे लागणार आहे म्हणून मी आत्ताच साठवून ठेवते असं नाही. कोविडमध्ये असं खूप झालं की कोविडमध्ये परत मिळतंय का नाही म्हणून लोकांनी खूप सामान भरून ठेवलं. तर तसं नाही पाहिजे. तर गरजेपुरतंच घ्यायचं, गरज आहे तेव्हाच घ्यावे आणि गरजेच्या वेळीच घ्यायचं. मला अजून 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी लागेल म्हणून आत्ताच घेऊन ठेवायचं नाही. हा संकेत ते काय होते की सर्वजण पाळतात. नंतर इथे काय आहे, त्यांना श्रमाशिवाय कोणाला इथे राहायची परवानगी नाही. प्रत्येकाने तिथे श्रमदान
केलंच पाहिजे. मग तुम्हाला काय येते ते तुम्ही करा. मग तुम्हाला सुतारकाम येते सुतारकाम करा, विणकाम येते विणकाम करा, लोहारकाम करा, किंवा तुम्ही भोजनालयात जाऊन लोकांना भोजन सर्व करा, किंवा आचारी म्हणजे तिथे जाऊन मदत करा. म्हणजे तुम्ही जे काही, किंवा दिवसभरामध्ये कोणाला व्याख्यानं द्यायचे आहेत, किंवा लोकांचे व्हॉलेंटिअर्स म्हणून काम करताय तुम्ही तिथे, ते चटया अंथरणे, चटया काढण्या, बारीक सारीक खूप कामे असतात. तर ह्या सगळ्या कामांनी काय आहे की प्रत्येकाला ती कामं वाटून दिलेली असतात आणि त्यांनी ती ती कामं केली पाहिजे. तिथं श्रम केलं, तुम्ही पैसे फेकलेत आणि मी श्रम करणार नाही असा प्रकार नाही. तुम्ही पैसे दिले तरी तुम्ही श्रम करणं हे तिथं अपेक्षित आहे. हम्म. हाती काम आणि मुखी देवाचं नाव, ह्या हीच इथली पद्धत आहे. हा, हात काम करण्यात मशगूल असावेत आणि ओठी मात्र फक्त देवाचं नाव असावं, ही इथली पद्धत आहे. आता आश्रमाची अध्यापन पद्धती कशी आहे, किंवा वैशिष्ट्यपूर्ण अध्यापन पद्धती आहे म्हणून त्याचा इथं मुख्यतः उल्लेख केलेला आहे. तर इथं विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचं संवर्धन, पूर्णपणे सर्वांगीण संवर्धन. तुम्ही आम्ही काय शाळेमध्ये फक्त शिकायला पाठवतो, तिथं आपण मुलाला खेळ येतोय का, मुलाला वक्तृत्व येतंय का, मुलाने निबंध स्पर्धेत भाग घेतलाय का, किंवा मुलाच्या सर्वांगीण कलागुणाचा विकास होतोय का हे पाहतो का? नाही. ऍक्च्युली शालेय शिक्षण हे तसंच पाहिजे आपल्याला. हम्म. तर इथं सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे मुलांचा, म्हणून इथं हे आश्रमाचं मुख्य काय आहे, उद्दिष्ट आहे. फक्त अभ्यासातच नुसता अभ्यास करतोय हुशार तसं नाही, तर त्याला कामही करता आलं पाहिजे, त्याला त्याच्या स्वतःच्या स्किल्स जोपासता आला, त्याच्या आवड निवड बघून त्याला त्याच्यामध्ये कौशल्य मिळवता आलं पाहिजे. नंतर ध्यान धारणेपासून ते क्रीडा म्हणजे खेळण्यापर्यंत, तर सगळ्या कक्षांना स्पर्श करणारं शिक्षण इथं काय केलं जातं, दिलं जातं. इथे वर्गांना नाही तर विद्यार्थ्यांना महत्व आहे. इथं राष्ट्रप्रेम काय होतं की रुजवलं जातं. नंतर पण नुसतं काय, आणि राष्ट्रांधता नाहीये, पण नुसतं आंधळं प्रेम नाहीये, तर खरंच राष्ट्रप्रेम करायचे आणि त्यासाठी काहीतरी करायची आवड त्यांच्यामध्ये काय होते, रुजवली जाते. शिकवण्यापेक्षा शिकण्याचा भाग अधिक आहे इथं. आणि मुलांना त्यांचा पिंड काय, त्यांची अभिरुची म्हणजे आवड काय आहे, हे पाहून समजूनच त्यांचं संवर्धन केलं जातं. हम्म. नंतर काय की ऑरोव्हेल प्रकल्प. ऑरोव्हेल प्रकल्प, ऑरो व्हील प्रकल्प नाव आहे बरं का. ऑरो आणि व्हील दोन्ही एकत्र शब्द जोडायचे. ऑरो व्हील प्रकल्प. तर इथं काय केलंय की नव्या जगाची इथं काय केलेली आहे, जाणीवपूर्वक उभारणी केलेली आहे. म्हणजे एक आदर्श नगर कसं असावं असं त्याच्याकडे बघितलं की आपल्याला कळतं की आदर्श नगर कसं आहे, तशी त्याची उभारणी केलेली आहे. आणि त्याची पायाभरणी कधी झाली तर 28 फेब्रुवारी 1968 साली झाली. आणि जागतिक ऐक्य म्हणजे काय, इथं आपल्याला त्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल काय दिसतं, इथं आपल्याला दिसतं. आणि अख्ख्या युनिव्हर्सचा, मानवकुलाचा केंद्रबिंदू किंवा मानबिंदू आपण त्याला म्हणू शकतो. माताजी ज्या आहेत त्यांनी 24 एप्रिल 1920 मीरा रिचर्ड आणि भारतात आगमनास आल्या, आणि त्यांनी तिथंच त्या ह्याच्यामध्येच काय राहिल्या, कायम वास्तव्यास राहिल्या. आणि त्यांनी पूर्णपणे ह्या ऑरोव्हिलची जबाबदारी, किंवा समर्थपणे अरविंदजींच्या आश्रमाची जबाबदारी त्यांनी काय केली, स्वतःवरती पेलली, किंवा स्वतः प्रकल्प त्यांनी पूर्णपणे भाग घेतला. आता सावित्री हा ग्रंथ तुम्हाला मागाशीच मी उल्लेख केला होता की हा पण काय एक चमत्कारच आहे त्यांचा. त्यांनी काय केलं की प्रदीर्घ योग साधना करत होते तेव्हा ते, तर स्वतः त्यांनी काही व्यक्तिगत अनुभव घेतले, म्हणजे वैश्विक तत्वज्ञान म्हणजे काय, किंवा आणि ते जगासमोर प्रगट पण केलं. म्हणजे 20 वर्ष लागली त्यांना हे महाकाव्य लिहायला. साधारणतः किती, 20 वर्षाहून पण अधिक काळ लागला आणि त्यांनी हे महाकाव्य लिहिलं. म्हणजे हा पण काय एक प्रकारचा चमत्कारच आहे असं आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. नंतर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं होतं की ते जेव्हा शस्त्रक्रिया करताना पायावर पडले होते, तेव्हा त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले होते आणि मग त्यांना भूल पण दिली गेली नाही. आणि त्याच्या वेळेस ती पायातील जाणीव त्यांनी काय केली, योगबलाने पायातील जाणीव पूर्णपणे खेचून घेतली. आणि 3 तास ऑपरेशन चाललं होतं, पण 3 तासामध्ये त्यांना एकदाही भूल दिली गेली नाही. त्यांनी पूर्णपणे ते, आणि ते भूल न देता जेव्हा ऑपरेशन चालू होतं तेव्हा ते फक्त ते वरती पुस्तक झोपून पुस्तक वाचत होते. आणि सगळी त्याची पायातली जी जाणीव आहे त्यांनी योग बलाने पूर्णपणे वरती खेचून घेतली. म्हणजे पाय पणनी फक्त बधीर त्यांच्या योग योग साधनेने पाय बधीर केले होते थोडक्यात. हम्म. मग नंतर महासमाधी, त्यांनी समाधी कधी घेतली तर 5 डिसेंबर 1950 ह्या दिवशी त्यांनी देहत्याग केला स्वतःचा. कारण सुमारे 5 दिवस ते काय करत होते की
अन्न पाणी आणि सगळ्या विरहित काय करत होते ते राहिले होते 5 दिवस. आणि तरी पण काय करायचं की त्यांना ते डॉक्टर सन्याल यायचे. कारण ते डॉक्टर सन्याल यायचे तर त्यांचं काय असायचं की त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं शरीर अत्यंत तेजस्वी आहे. 5 दिवस ते जरी समाधीत असले, त्यांच्या शरीर अत्यंत तेजस्वी आहे. आणि त्या आणि हृदयाच्या ठोके किंवा त्यांना ते सगळं ऐकू येत होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना काय वाटायचं की ते डेथ सर्टिफिकेट द्यायला अजिबात डॉक्टर सांगायला तयार नव्हते. कारण 5 दिवस पूर्णपणे समाधीत नाही, ते खायला उठले नाहीत, प्यायला उठले नाहीत आणि पूर्णपणे समाधीस्थ अवस्थेमध्ये, पण चेहरा पूर्ण तेजस्वी सगळा. नंतर मग त्यामुळे डॉक्टर सन्याल जेव्हा त्यांना बघायला आले तेव्हा ते डेथ सर्टिफिकेट द्यायला अजिबात तयार नव्हते. कारण म्हणजे 5 दिवस आले असले तरी कुठंही डिफिके म्हणजे बॉडी एक्सपायर झाल्याच्या किंवा काही ज्या खाणाखुणा दिसतात किंवा आपलं सगळं ब्लॅक पडते बॉडी किंवा आपल्या नंतर हळूहळू सगळे स्नायू ताठ राहतात, तसं काही दिसत नाहीये, तर मी हे देणार नाही डेथ सर्टिफिकेट. मग त्यांनी माताजींनी हळूच अरविंदजींच्या कानात विचारलं की तुम्ही परत येणार आहात का? की माताजी ध्यानात गेल्या. स्वतः माताजी काय गेल्या की ध्यानात गेल्या. आणि ध्यानात जाऊन त्यांनी गुरूंना विचारलं की तुम्ही स्वतः परत येणार आहात का आता? तर ते काय म्हणाले की बाबूजी तुम्ही परत येणार आहात का? तर ते काय म्हटले की नो, द सोल हॅज विथड्रॉन. म्हणजे काय, मी नाही, मी परत येणार नाही. माझा आत्मा मी काय केलेला आहे की म्हणजे विथड्रॉन केलेला आहे किंवा काढून घेतलेला आहे किंवा मी देहत्याग करणार आहोत आता, किंवा माझा आत्मा मी चैतन्य रूप आत्मा माझा परमात्म्याशी मिलन पावणार आणि माझं शरीर किंवा माझा आत्मा मी विड्रॉ करून घेतला आणि तेव्हा माझ्या ह्या शरीराला आता काही अर्थ नाही किंवा मी आता शरीर त्याग केलेला आहे. तर मग माताजींनी काय केलं की 20 फेब्रुवारी 1956 दिवशी हे पृथ्वीच्या गर्भामध्ये काय झालं की अतिमानस, अतिमानस म्हणतो आपण त्याला, किंवा योगी किंवा महामानव असं आपण काही पण म्हणू शकतो. आणि त्यांनी जाहीर केलं की ते एक्सपायर झाले किंवा ते वारले. आणि किंवा कैवल्यास प्राप्त झाले असं म्हणू शकतो. वारले म्हणण्यापेक्षा कैवल्याला प्राप्त झाले. आणि त्यांनी जो पूर्ण योग सांगितलाय त्याचं आजही काम तिथे आश्रमामध्ये चालू आहे. आणि अमेरिकेचे जेव्हा अपोलो 12 हे ज्ञान पृथ्वीवर परतत होतं, म्हणजे ते ज्या दिवशी वारली म्हणजे वैकुंठाला किंवा कैवल्याला प्राप्त झाले, त्याच दिवशी काय होतं की अमेरिकेचा अपोलो 12 यान काय होतं पृथ्वीवरती परत येत होतं. आणि डॉक्टर कॅनरॅड आणि त्यांच्या सहकार्याने पृथ्वीवरनं एक अद्भुत प्रकाश दिसला त्यांना. पृथ्वीच्या म्हणजे पॉंडिचेरीच्या त्या भागातून त्यांना एक अद्भुत प्रकाश वर येताना दिसला. आणि म्हणजे थोडक्यात काय तर तो प्रकाश किंवा तो जो काही स्रोत आहे तर तो म्हणजे पॉंडिचेरीच्या वातावरणात स्थिर स्थावर झालेले ते अरविंदो असावेत असा त्यांनी अटकस बांधला किंवा अटकल बांधली. आता हे आपण पहिलं मॉडर्न थिंकर्स बघितले. कोण बघितले की अरविंदो. ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर साधारणतः त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे वडील नाव काय होतं, त्यांचं शिक्षण कुठे झालं, नंतर त्यांनी आपल्याला काय दिलं की पूर्णयोग दिला. पूर्णयोग मध्ये प्रक्रिया काय पाहिली आपण की हृदयस्थ आत्म्यावरती चित्त एकाग्र करायचं आणि 2 भुवयांच्या मध्ये आपल्याला काय करायचं परत लक्ष द्यायचं नाही. मग आपण ह्याच्यामुळे काय होतं की हे थोडक्यात मुद्रा, शांभवी मुद्रा असं म्हणू शकतो. तिथे उल्लेख मात्र आज्ञाचक्रावरती केंद्रित करणं असंच लिहायचंय आपल्याला. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला सगळ्या शरीरामध्ये चैतन्याचा प्रसार किंवा विस्तार झालेला कळतो ध्यानात राहिल्यानंतर. मग त्यांचे थोडे चमत्कार सांगितले, त्यांनी कुठली पुस्तकं लिहिलीत आपल्याला कळलं, किंवा त्यांचे आश्रम म्हणजे का आश्रम कुठं आहे, आश्रमात काम कसं चालतं, आश्रमाच्या अध्यापन पद्धती काय आहेत, नंतर ऑरिव्हिल प्रकल्प म्हणजे काय आहे, त्यांच्या जीवनात झालेले चमत्कार बघितले की आंधळ्याला दृष्टी येत होती किंवा विश्वरूप दर्शन झालं, दैवी आदेश, तेजाचा अनुभव आला त्यांना, म्हणजे गेटवे ऑफ त्यांना गोळा, किंवा त्यांनी जेव्हा ते श्रीनगरला गेले तिथं गोळा, किंवा हे सगळं त्यांना आपण, किंवा मार्गारेट विल्सनला पण त्यांना सविकल्प समाधी प्राप्त झाली त्यांचं पुस्तक वाचताना. पायावरती शस्त्रक्रिया करताना त्यांनी जाणीव ओढून घेतली आणि अशा प्रकारे त्यांना महासमाधी किंवा आणि त्यांचा जो दिवस आहे 20 फेब्रुवारी त्यांना अतिमानस दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. आणि अपोलो 12 जेव्हा ज्या दिवशी ते कैवल्याला प्राप्त झाले त्यावेळेस पृथ्वीवरनं त्यांना एक प्रकारचा तेजाचा झोत आलेला काय दिसला. हे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. तर हे अरविंदोंचं झालं. आता सेकंड जे आहे ते आपल्याला आचार्य रजनीश किंवा ओशो म्हणतो आपण त्यांना, आचार्य रजनीश किंवा ओशो. आता आचार्य रजनीश किंवा ओशो तुम्हाला कोणाला सगळ्यांना माहिती आहेत का? तुम्ही त्यांचे कधी युट्यूबवर व्हिडिओ बघितलेत का कोणी? हम्म
आचार्य बघा बरं का, आज बघितले नसले तर बघा. त्यांचे भयानक खळबळजनक आहेत युट्यूबवरचे व्हिडिओ आहेत. पटतात, काही गोष्टी पटतात त्यांच्या, नाही असं नाही. पण आचार्य रजनीश त्यांचे खूप सारे युट्यूबवरती व्हिडिओ आहेत. त्यांना म्हणजे भयान खळबळजनक त्यांची वक्तव्य आहेत. परंतु बरीच लोक किंवा हे म्हणजे अमेरिकन सरकारने त्यांच्या विचारावरती खूप मोठी पाबंदी घातलेली आहे. कारण का तर तुम्हाला ते युट्यूबवर बघितलं, आता पण सांगेन मी हे शिकताना आपल्याला, पण युट्यूब वरती बघितल्यावर पण तुम्हाला कळेल की त्यांचा जन्म, त्यांचा जीवन परिचय बघू आधी आपण. जन्म कधी झाला तर साधारणतः 19 डिसेंबर, आणि मृत्यू कधी झाला तर 1931. 11 डिसेंबर, सॉरी, 11 डिसेंबर 1931 ला जन्म झाला आणि 19 जानेवारी 1990 ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे जीवनकाल पण काय आहे त्यांचं, खूप साधारणतः ठीकठाक आहे, म्हणजे फार काही मोठा नाही आहे लाईफ स्पॅन. 11 डिसेंबर 1931 ला जन्म आणि 19 जानेवारी 1990 ला मृत्यू. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? चंद्रमोहन जैन. हम्म पूर्ण नाव काय त्यांचं? चंद्रमोहन जैन. अन्य नावं काय आहेत त्यांना? आचार्य रजनीश किंवा ओशो, किंवा राजा. त्यांना सम सम म्हणजे सिनोनिम्स आहेत, समानार्थी शब्द, किंवा एक पदवी म्हणतो आपण दिलेली, की त्या नावाने त्यांना लोक ओळखतात. आचार्य रजनीश, ओशो किंवा राजा, ह्या तीन नावाने त्यांना लोक ओळखतात. त्यांच्या वडिलांचं नाव काय? की बाबूलाल जैन. वडिलांचं नाव काय होतं? बाबूलाल जैन. व्यवसायाने काय होते? ते कपड्याचे व्यापारी होते. कपड्याचं दुकान होतं त्यांच्या वडिलांचं आणि ते कपड्याचे व्यापारी होते. अरविंदोंचे वडील बॅरिस्टर होते. यांचे वडील कपड्याचे व्यापारी होते. आई काय होती? आईचे नाव काय? सौ सरस्वती जैन. त्या गृहिणी होत्या, म्हणजे घरातील सगळी कामं त्या करत असत. नंतर त्यांचा जन्म कुठे झाला? मध्य प्रदेशमध्ये झाला. कुठे झाला जन्म? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये कुठे झाला तर औरंगाबाद जिल्हा. जिल्ह्याचं नाव काय? औरंगाबाद. आणि कुसावडा, गावाचं नाव काय? कुसावडा. जिल्हा औरंगाबाद, कुसावडा, आणि स्टेट कोणतं तर मध्य प्रदेश. जन्म मध्य प्रदेश स्टेटमध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, कुसावाडा ह्या गावाच्या ठिकाणी त्यांचा काय झाला? जन्म झाला. त्यांचं लहानपण कुठं गेलं? त्यांच्या आजोळी गेलं. म्हणजे कारण आज ते शक्यतो लहानपणी आजी आजोबांकडे राहत होते, म्हणजे आईच्या आई वडिलांकडे राहत होते, आजोळी राहत होते. आणि पण जेव्हा आजोबा वारले त्यांचे, तेव्हा ते परत पुन्हा आई वडिलांकडे राहायला गेले. हम्म शिक्षण त्यांचं काय झालं होतं? एम ए तत्वज्ञान. इंग्लिशमध्ये तत्वज्ञानाला फिलॉसॉफी म्हणतो आपण. एम ए तत्वज्ञान. आवाज गेलाय. मॅडम मीटिंगच्या बाहेर गेल्या वाटतं. हो हो. येते, डिस्कनेक्ट झाला असेल सॉरी, त्याच्यामुळे. माझं इंटरनेट डिस्कनेक्ट होतं. हा. काही अडचण नाही ना? नाही नाही, काही नाही. ठीक आहे. इंटरनेट डिस्कनेक्ट झालं होतं. तर त्यांचं हे आपण काय बघत होतो, की त्यांना जेव्हा वय वर्ष 21 होते तेव्हा ते कुठे गेले तर त्यांचा साधारण तेव्हा प्रथमतः समाधीचा अनुभव आला. भवरलाल बागेमध्ये त्यांना समाधीचा काय झाला? अनुभव आला. आणि जब त्यांना काय वाटलं, की म्हणजे तिथं पहिल्यांदा 21व्या वयामध्ये भवरलाल बागेमध्ये त्यांना सर्वात पहिल्यांदा समाधीचा अनुभव आला.
त्यांनी अमेरिकेमध्ये काय केलं होतं की खूप मोठ्या एरियामध्ये त्यांचं काय की रजनीशपुरम म्हणून संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी ती अमेरिकेमध्ये काय केलं होतं की रजनीशपुरम म्हणून शहराची पूर्णपणे स्थापना केली होती. त्यांनी त्यांच्या विचारांनी की विमानतळ म्हणा किंवा रेडिओ स्टेशन म्हणा, सगळ्या युरोपियनांना काय केलं की त्यांनी सगळ्या युरोपियनांना वेड लावलं होतं. सगळ्या युरोपियन लोक त्यांचे लेक्चर्स किंवा त्यांची प्रवचनं किंवा त्यांची व्याख्यानं खूप मोठ्या प्रमाणात ऐकायचे. त्यांनी स्वतंत्र विमानतळ पण उभारलं. नंतर रेडिओ स्टेशनची पण स्थापना केली त्यांनी स्वतः. म्हणजे जसा आश्रम जसा अमेरिकेमध्ये रजनीश शहर म्हणून स्थापन केलं, तसं त्यांनी विमानतळ पण स्थापन केलं. त्याच्यानंतर त्यांनी रेडिओ स्टेशन स्थापन केलं आणि युरोपियनना सगळ्या त्यांच्या म्हणजे व्याख्यानाचं काय लावलं, त्यांनी वेड लावलं. त्यांना अमेरिकेमध्ये त्यांच्या व्याख्यानांना पूर्णतः बंदी घातली गेली आणि त्यामुळे ते भारतात काय झाले परत त्यांची पूर्ण प्रॉपर्टी किंवा रजनीशचे शहर आहे अमेरिकेतलं ते सगळं गव्हर्नमेंट सील केलं गेलं अमेरिकेमध्ये. आणि त्यामुळे ते प्रथमतः भारतात आले आणि पुण्यामध्ये त्यांनी काय केला की रजनीश नावाचा आश्रम चालू केला. त्याच्यानंतर 1970 पासून त्यांनी अनेकांना दीक्षा द्यायला सुरुवात केली. त्याला नवसन्यास दीक्षा असं नाव देण्यात आलं. आणि असं लोकांचं म्हणणं आहे की त्यांच्यावरती विषाचा प्रयोग केला गेला, त्यांचा जो मृत्यू झाला तो नॅचरल डेथ नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे ते गूढ आहे, ते अजून पूर्णपणे काही उघडकीस आलेलं नाही, परंतु त्यांना थॅसेमिया या विषाचा प्रयोग केला गेला असा सगळ्यांना संशय आहे की त्यांना थॅसेमिया नावाचं विष दिलं गेलं. आणि त्यांच्या समाधीवरती एक वाक्य आहे की त्या समाधीवरती वाक्य काय लिहिलंय की ओशो नेव्हर बॉर्न नेव्हर डाईड. म्हणजे ओशो कधी जन्मला नव्हता आणि कधी मृत्यूही झाला नाही. ही ओनली व्हिजिटेड दिस प्लॅनेट ड्युरिंग 1931 to 1990. फक्त ह्या काळामध्ये त्यांनी त्या प्लॅनेटला व्हिजिट केली. म्हणजे तुम्ही थोडक्यात बघा, आपलं जरी आत्मा आपला अमर आहे, आत्म्याला कुणी मारू शकत नाही. आपले शरीर, आपण इथे पृथ्वी तलावरती मरतो म्हणजे काय होतं तर आपलं शरीर फक्त जातं, आपण दुसऱ्या देहामध्ये परत आत्मा काय करतो जातो. म्हणजे आपल्या आत्म्याला मरण आहे का नाही. तर ठराविक काळापुरतं तुम्ही काही नावानी किंवा काही व्यक्तीच्या स्वरूपामध्ये तुम्ही तिथे राहता. आणि तुम्हाला म्हणून आपण असं म्हणतो की योगामध्ये आपण असं कधी विचारत नाही किंवा असं म्हणतो की तर माझं वय काय आहे किंवा हे आपण लोकांना सांगणं झालं, परंतु तुमचा आत्मा काय आहे अमर आहे. तुम्ही पृथ्वी तलावर, तुम्ही जर फक्त मोक्ष मिळवला तर तुमचा आत्मा परत पुनर्जन्म घेत नाही. मृत्यूच्या फेऱ्यातून किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो, परंतु इतर वेळेस मात्र हा आत्मा तुमचं शरीर जरी गेलं तर दुसऱ्या शरीरात फक्त प्रवेश करतो. म्हणजे एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये, एक देह जीर्ण झालेला त्याचा तो देह सोडून दुसऱ्या नवीन देहामध्ये तो प्रवेश करतो. आणि त्यामुळे ओशोंच्या समाधीवरती वाक्य आहे की ओशो नेव्हर बॉर्न, ओशो नेव्हर डाईज, ही ओनली व्हिजिटेड दिस प्लॅनेट. मग त्यांचा काळ लिहिला 1931 to 1990. ड्युरिंग दिस पिरियड ही विजिट द प्लॅनेट. आता योगातील त्यांचं योगदान किंवा त्यांचे आध्यात्मिक विचार काय आहे तर तुम्हाला मी आधीच सांगितलं की ओशो कसे होते, एकदम प्रचंड तर्कवादी आणि एकदम बंडखोर व्यक्तिमत्व. बंडखोर व्यक्तिमत्व म्हणजे कसं की म्हणजे कधीच स्वतःचं मतच ते खूप प्रमाणे काय करायचे की बंडखोर व्यक्तिमत्व म्हणजे ते कुठल्या गोष्टींचा विचार करत नव्हते त्यांची मतं सांगताना. किंवा प्रचंड तर्कबुद्धी चांगली होती त्यांची, बंडखोर व्यक्तिमत्व, किंवा तत्वज्ञानी पण खूप चांगले होते. परंपरांचं तत्वज्ञान त्यांनी समर्थपणे किंवा काही गोष्टींचं, चुकीच्या गोष्टींचं त्यांनी पूर्णपणे खंडन केलेलं आहे. नंतर सर्व परंपरागत तत्वज्ञान काय होतात की त्यांचं म्हणणं होतं की परंपरागत तत्वज्ञानाने माणसाच्या मनात काय होतं की भ्रम निर्माण होतो, त्यामुळे आपण काय होतो की बांधलं होतो त्याला. त्यापेक्षा माणसाने स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि सगळं जीवन स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं जीवन एखाद्या उत्सवासारखं साजरं केलं पाहिजे. जे काही आपल्याला जीवन मिळतं ते रडत खरडत राहण्यापेक्षा त्याचा एक सण आहे किंवा उत्सव आहे म्हणून आपल्या जीवन आपण साजरा केला पाहिजे. लाईफ इज अ सेलिब्रेशन. लाईफ म्हणजे काय की आपलं जीवन म्हणजे काय आहे तर एक प्रकारचा उत्सव आहे, तर तो साजरा केला पाहिजे. हा त्यांच्या मॅडम. आध्यात्मिक. बोला. हा, मग हे थोडस चार्वाकांसारखे आहे का?
म्हणजे चारवाक दर्शनामध्ये ते नाही कसे नाही बंडखोर नाही होते नाही तसे. मॅडम, चारवाकांसारखं नाहीये. नाही हा. नाही, इथे जरी ते बंडखोर असले, म्हणजे पारंपरिक रूढी झुगारल्या म्हणजे त्यांनी सगळं सोडून दिलं अशातला भाग नाहीये. ज्या काही हा तत्वज्ञानामध्ये पण बऱ्याच गोष्टींच्या म्हणजे तुम्ही म्हणतो की आपण आत्म्याला मानलंय, त्यांनी आत्म्याला मानलेलं नाही असं नाहीये, परंतु पूर्णपणे त्याग करणं पण त्यांचं म्हणणं आहे की चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही परंपरा जपा, पण तिथे अंधश्रद्धा न ठेवता त्या गोष्टींचं हा हा. थोडा अनालिसिस करा. आणि जीवन म्हणजे सेलिब्रेशन करायचा अर्थ काय, प्रत्येक वेळेस उत्सवासारखं साजरा करा म्हणजे तुम्ही रडत खरडत बसू नका, किंवा जे काही प्रॉब्लेम्स आले त्याला फेस करून तुम्ही एक ठराविक तुम्हाला जीवन मिळालंय तर तुम्ही त्या जीवनाचा आनंदाने काय करा की स्वीकार करा. म्हणजे तुमच्या पुढ्यात जे काही येत आहे त्याचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा. रडत माझ्याच आयुष्यात का, मलाच का मिळालं, माझ्याच नशिबात का एवढी दुःख आली, मग मीच का सापडले देवाला, ह्याला काही कारण म्हणजे असं करण्यापेक्षा की लाईफ इज अ सेलिब्रेशन. ठराविक काळासाठी तुम्ही पृथ्वी तरावर, तो मनुष्य जन्म तर सगळ्यांना मिळतो का, नाही, काही ठराविक जणांना त्यांच्या हो. पाप पुण्य कर्माच्या उदयाने मिळतो. मग तुमचं हे जे जीवन आहे तर तो उत्सवासारखं तुम्ही साजरं करा. कारण म्हणजे तुम्हाला त्या काळामध्ये मग तुम्हाला जे आवडते ते करा अशातला भाग नाही. मग तुम्ही लोकांसाठी की चांगला संदेश ठेवा, लोकांना मदत करा, समाजामध्ये सामाजिक कार्य करा, किंवा तुमचं कर्तव्य करून तुम्ही इतरांना मदत करा. किंवा रडत खडत न बसता प्रत्येक गोष्ट आनंदाने प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, थोडक्यात असा अर्थ होतो. त्यांचं म्हणणं आहे की मानवाच्या दोन प्रवृत्ती असतात, एक भोगी असते म्हणजे एक भोगणारी, आणि दुसरी कशी असते, त्याग करणारी, सारखी त्याग करणारी किंवा त्यागी असं म्हणू शकतो. तर दोन्ही पण प्रवृत्ती टोकाच्या काय आहेत म्हणणं त्यांचं, अत्याचारी आहेत. म्हणजे खूप अतिभोग घेणं पण अत्याचारीचा प्रकार आहे, अत्याचार झाल्याचा प्रकार आहे, किंवा एकदम पूर्ण त्याग करणं पण काय आहे की अत्याचाराचा प्रकार आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की शरीराचं काय होतं, संतुलन बिघडतं. तर शरीराचं पूर्णपणे म्हणजे पूर्ण भोग पण नाही घ्यायचा, पूर्ण त्याग पण नाही, म्हणजे मध्यम मार्ग स्वीकारायचा. आपण बौद्धांनी जसा मध्यम मार्ग स्वीकारला तसा आपण पण मध्यम मार्ग स्वीकारायचा, आणि शरीराचं पूर्ण संतुलन. कारण तुम्ही जैन समाजाचं बघितलं असेल की ते वस्त्रांचा पण त्याग करतात, हा, किंवा संयम खूप असतो, ते एकच वेळा जेवतात, ते कुठल्याही वाहनांचा वापर करत नाहीत. विहार करताना त्यांचे साधू किंवा त्यांचे जे व्यक्ती आहेत त्या अनवाणी पायांनी चालतात. खूप शरीरामध्ये थंडीत मध्ये सुद्धा कपडे नाहीत. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे चटईवरती, म्हणजे खूप थंडीच्या ठिकाणी ते चटईवरती झोपतात, इतर ठिकाणी तर ते फक्त पाट किंवा ह्याचाच वापर करतात. म्हणजे कुठलंही पांघरून किंवा वापरत नाही, कुठलाही पैसा मोबाईल काय, फक्त कमंडलू आणि पिंची त्यांच्याकडे असते. म्हणजे हा खूप त्याग झाला, अति त्याग असतं. जेवणाला सुद्धा ताट सुद्धा घेत नाहीत, ते हातामध्ये आहार घेतात, उभारून आहार घेतात, बसून पण आहार घेत नाहीत. आहारामध्ये अंतर आली, केस वगैरे आला, खडा आला तर ते जेवण पूर्ण त्याग, उपवास घडतो. नंतर ते एका वेळेस त्या जेवणात जे पाणी पितात तेवढंच पाणी, परत ते दिवसभर पाणीही पित नाही. म्हणजे उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, कधीही ते आधीमध्ये पाणी पित नाही. ते जेवणाला एकदाच जेवतात आणि त्याच वेळेस ते पाणी पितात. कधी कधी उपवास असतो, अंतरास काही गोष्टी त्यांनी सोडलेल्या त्या असल्या तर त्या घेत पण नाही, जेवणही घेत नाही. त्यांनी मनामध्ये काहीतरी एखादी वस्तू पकडलेली असते, आणि ती वस्तू जर त्यांना तिथे दिसली तरच ते आहार घेतात, नाही तर त्यांना बरेच वर्ष बरेच कधी कधी महिने उपवास घडतो, 15-15 दिवस उपवास पण घडतात. तर हा अति त्याग झाला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही प्रवृत्ती म्हणजे अति भोगी राजासारखं राहणं हे पण शरीराला घातक आहे, अति त्याग पण घातक आहे, तर शरीराचं संतुलन बिघडतं. तर अशा वेळेस काय केलं की त्यांचं म्हणणं आहे की शरीराचं संतुलन साधत आपल्याला चैतन्यापर्यंत पोहोचायचं, आत्म्यापर्यंत पोहोचायचं आपल्याला. तर तो म्हणजे एकच मार्ग आहे, म्हणजे तो म्हणजे ध्यान. ध्यान करणे हा एकच मार्ग आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की योगाच्या ध्यानाचे विलक्षण जे अनुभव आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की जे योग करतात किंवा त्यांनाच हे विलक्षण अनुभवाचं शास्त्र काय होतं की अनुभवायला मिळतं, इतरांना ते अनुभवायला मिळत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आधुनिक जे लोक आहेत त्यांना सहज जमेल, सहज शक्य होईल असेच अनुभव आपण त्यांना दिले पाहिजेत, किंवा त्यांना अत्यंत परिणामपद्धक ध्यानाच्या पद्धती जर आपण त्यांना दिल्या तर त्या ध्यानाच्या
जर नेटवर्क कनेक्शन तुमचं लेक्चर आहे का पुढचं कोणाचं?